सोबत विद्यार्थी मित्रांनो, आज आपला मराठी विषयाचा तास होणार आहे। आज आपण एक नवीन पाठ अभ्यासणार आहोत। पाठ क्रमांक 17 अभिनयातून गोष्ट सादर करा तहानलेला कावळा। इथे तुम्हाला गोष्ट दिलेली आहे आणि इकडे कृती दिलेली आहे। हा पाठ आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे, तरी पण तुम्ही या पाठाचं वाचन करायचं आहे आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे। पाठ क्रमांक 17 अभिनयातून गोष्ट सादर करायची। पान क्रमांक 57 व 58 तुम्ही या पाठाचे वाचन करायचं आहे आणि कृती करायची आहे। आता त्यापुढील पान क्रमांक 29 पाहूया। पाठ क्रमांक 18 कागदी मुखवटा तयार करा। हा पाठ नाहीये, ही ॲक्टिव्हिटी आहे। तुम्हाला सेकंड टर्मसाठी दिलेली ॲक्टिव्हिटी आहे। या ॲक्टिव्हिटी सबमिशनची तारीख आहे 19/12/2020। आता इथे ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे, इथे तुम्हाला साहित्य दिलेलं आहे, कृती दिलेली आहे। अशा पद्धतीने तुम्हाला मुखवटा म्हणजे मास्क तयार करायचा आहे आणि मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला पाठवायचा आहे। तुम्हाला यातून ॲक्टिव्हिटीचे मार्क्स मिळणार आहेत। हा मुखवटा पाठवल्यावर त्याखाली तुमचं नाव देखील लिहायचं आहे। तुम्हाला सेकंड टर्मचे ॲक्टिव्हिटी मार्क्स यातून मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक मला हे सेंड करायचं आहे। साहित्य पाहूयात आपण। 18x18 सेंटीमीटर जाड कागद, स्केच पेन, कात्री, दोरा। कृती 18x18 सेंटीमीटर आकाराचा एक कागद घेऊन त्याला मधून दुमडायचा आहे। नंतर त्यावर दाखवल्याप्रमाणे अशा अर्धा दुमडल्यानंतर अशा पद्धतीने त्यावर रेषा आखायची आहे। इकडे इकडे अशा पद्धतीने रेषा आखायची आहे आणि नंतर कात्रीने त्या साईडची बॉर्डर, ही पूर्ण बॉर्डर तुम्हाला कापायची आहे। इथे तुम्हाला कात्रीचं चित्र दिसत असेल, त्या पद्धतीने तुम्हाला हे कट करायचं आहे आणि नंतर ते पूर्ण खोलून अशा पद्धतीने त्याला रंग द्यायचा आहे। सर्वांना समजलंच असेल की आपली ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने करायची आहे। तर सर्वांनी न चुकता आठवणीने सबमिशन ज्या तारखेला सांगितलं आहे त्याच तारखेला ही ॲक्टिव्हिटी मला सेंड करायची आहे। धन्यवाद।